एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप विरुद्ध अन्य पक्षांची लढत पाहावयास मिळणार असून वंचित बहुजन आघाडीही यामध्ये आपला उमेदवार देणार आहेत। अनुसूचित जातीसाठी राखीव व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेला प्रभाग क्रमांक 7 यामध्ये अनेक इच्छुक दिवसेंदिवस समोर येत असून सोशल मीडियाद्वारे व समक्ष भेटीसाठी उमेदवार मतदारांना साथ घालत आहेत। प्रभाग क्रमांक 7 यामध्ये दोन्ही बाजूच्या प्रसादनगरचे मतदान हे महत्त्वपूर्ण ठरणार असून तेथील मतदार संख्या जास्त असल्याने तिथल्या मतदारांना आपलेसे करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे। प्रभाग 7 ची व्याप्ती ही प्रसादनगर, आंबेडकर पुतळा परिसर, शिंगी प्लॉट, समर्थनगर, सरस्वती कॉलनी, डिपॉल स्कूल्स परिसर, साई मंदिर परिसर अशी असून या प्रभागाची 2091 इतकी मतदार संख्या आहे। सध्या तरी या प्रभागातून भाजपाकडून माजी नगरसेविका कमल सरोदे यांचे सुपुत्र सचिन सरोदे व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश संसारे हे प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे। तसेच शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांचे चिरंजीव ऍडव्होकेट अजय भाऊसाहेब पगारे हे देखील इच्छुक असून त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे चैतन्य अल्लाट, पत्रकार राजेंद्र साळवे, आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब पडागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत पंडित, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष अनिल डोळस यांचे वडील मुरलीधर डोळस आदी नावे या प्रभागातून चर्चेत आहेत। तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यातून भाजपकडून मनोज भोंगळ यांच्या पत्नी अर्चना भोंगळ, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्या भाऊजाई नंदिनी दत्तात्रय वाणी या देखील उमेदवारीच्या तयारीत आहेत। तसेच मीनाक्षी उर्फ ज्योती विजय गव्हाणे, ललित चोरडिया यांच्या पत्नी भारती चोरडिया, कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे यांच्या घरातील महिला, साईनगर येथील वरखडे कुटुंबियांच्या घरातील महिला, प्रसादनगर येथील बाबा कंसे यांच्या पत्नी, तसेच कुसुम बबनराव निमसे, एकनाथ आनंदा वाणी यांच्या सौभाग्यवती व सुधाकर कौसे यांच्या पत्नी जयश्री कौसे आदी नावे सध्या तरी चर्चेत आहेत। एकंदरीतच पाहिलं तर निवडणूक जवळ येत असून इच्छुकही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता कोण कोण उमेदवारी दाखल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।